हॅलो, तिकडे जायचं. मी ईशा. हॅलो, मी तुमच्या सगळ्यांची ईशा. आणि बघा, कराडमध्ये मी आणि माझी बहीण बबली आम्ही आता निघालो आहे. शॉपिंग केली जराशी आणि आता निघालो आहे आम्ही पार्लरमध्ये. माझी मोठी गाडी पार्क केली आम्ही पाचवड फाट्यावर आणि छोटी आता हे बघू शकता कराडचं दृश्य. पुढे काय करणार आहे, कुठे जाणार आहे हे मी आता पार्लरमध्ये कराडला. ही माझी फ्रेंड रुपाली. आणि आत्ता आमचं चाललेलं आहे पार्लर सेशन. पहिलं वॅक्स. तर पुढे 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 दाखवलं. मी सांगितलं होतं सकाळी मी कराडला चालले. मग फिश तर घ्यायचेच आहेत, पण त्याचबरोबर माझं पार्लरचं काम होतं, त्याच्यामुळे मी इकडे आलेले. तर पुढे मी काय करणार आहे, अजून कुठे जाणार आहे, हे सगळं तुम्हाला मी सांगते. ओके, बाय. ही बघा, माझं आता वॅक्स करायला सुरू आहे आणि अतिशय प्रोफेशनल व्यक्तीकडून मी करते. तिचं पार्लर आहे एंजल पार्लर, कोल्हापूर नाक्यावर. रुपाली कांबळे. ज्यांना कोणाला इकडे वॅक्स वगैरे करायला यायचं असेल, हायड्रा फेशियल, वॅक्स, अप्पर लिप्स, आयब्रो, जे पण काही तुमच्या स्किन संदर्भातल्या गोष्टी आहेत, तर एक वेळ रुपालीच्या पार्लरला तुम्ही अवश्य भेट द्या. तिचं पार्लर आहे कोल्हापूर नाक्यावरती. ओके, खूप छान पद्धतीने मगापासून माझं वॅक्स करते, पण मला बिलकुल त्रास होत नाही आहे किंवा मला बिलकुल इचिंग किंवा असं जळण्यासारखं काही वाटत नाही. त्यामुळं नक्की या तुम्ही. हॅलो, पार्लरमधनं आता मी आले इकडे बघा. कुठे? NP फिश मार्केटमध्ये. मी काय घेतलं आहे बघा. हे आम्ही घेतले आहेत आज पॉपलेट्स. हे एका किलो किती बसतात. आता आम्ही NP फिशमधून पापलेट मासा घेऊन घरी निघालो. हे बघा मासे, ते काढ गं पिशवी. हे बघा, असे हे पापलेट मासे घेऊन आम्ही आता निघालो आहे आमच्या घरी. या जेवायला. हे बघा, हे दादा आमचे मासे आता आम्हाला फ्राय करायसाठी तुकडे करून देत आहेत, साफ करून देत आहेत. मामा, तुमचं गाव कुठलं? जिंतीचं मामा. आम्हाला मासे साफ करून द्यायला लागल्यात. मासे वगैरे घेऊन आता आम्ही निघालो आमच्या घरी. कराडमध्ये गेली. पहिल्यांदा एक चांगला प्रकारचा बायोडर्माचा फेसवॉश घेतला. त्याच्यानंतर मच्छी घेतली, पापलेट मच्छी. थोडं शॉपिंग करायचं होतं, म्हणजे गाऊन वगैरे नव्हते म्हणून ते घेतले. आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या घरी. माझा मुलगा ड्राईव्ह करतो आणि आम्ही आता चाललो आहोत आमच्या घरी. शुभ्रा माझे बसले मागे.